नमस्ते, तुम्ही ऐकत आहात मानव परिचय. मागील एपिसोडमध्ये सबाच्या जीवनातील शोकांतिका समजल्यानंतर नासिरने याला प्रायश्चित्ताची एक संधी मानले. वर्कशॉपच्या सुट्टीच्या दिवशी नासिर आणि अम्मी इम्रानच्या गरीब पण प्रेमळ घरी पोहोचले. ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण आला. इम्रानच्या अम्मीने अत्यंत नम्रपणे नासिर आणि सबाच्या निकाचा प्रस्ताव मांडला. दोन्ही कुटुंबांची सहमती मिळाली. परंतु दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबांची सहमती पुरेशी आहे का? समाजाची ढवळाढवळ या साध्या नात्यामध्ये समाज मध्ये आला. जेव्हा इम्रान काझींकडे निकाह लावण्यासाठी गेला तेव्हा काझींनी स्पष्ट नकार दिला. कारण नासिरच्या विरोधात फतवा आहे. दोन अटी. काझींनी निकाहसाठी दोन मार्ग सुचवले. एक तर असा काझी शोधा ज्याला नासिरवरील फतव्याची माहिती नाही, किंवा नासिरने मुफ्तींकडे जाऊन क्षमायाचना करावी. सबाच्या अब्बूंचा राग हे ऐकून सबाचे पक्षाघात झालेले अब्बू रागाने लाल झाले. मुफ्ती मौलवींना नाराज केल्यास आपल्यावर संकट येईल अशी भीती अम्मींनाही वाटली. त्यांनी नासिरला क्षमायाचना करण्यासाठी बोलावले. शुक्रवारी जेव्हा नासिर आणि अम्मी सबाच्या मांडीवर झोपलेल्या शनायाला बघत हळू आवाजात चर्चा करायला बसले तेव्हा नासिरने आपला निर्णय ऐकवला. नासिरचे तात्विक बंड. नासिरने थेट उत्तर दिले नाही. त्याने सबावर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा उचलून एक तार्किक आणि नैतिक भाषण सुरू केले. प्रश्न. नासिरने मुफ्ती मौलवींना लक्ष्य केले. हे मुफ्ती मौलवी निर्लज्ज पुरुषांवर कोणताही फतवा जारी करत नाहीत. हे स्त्रियांच्या आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देत नाहीत. त्याने विचारले, धर्म हा मनुष्याच्या जीवनात आनंद सुनिश्चित करण्याचे माध्यम असायला हवा की एखाद्या निष्पाप व्यक्तीचे जीवन नरक करण्याचे साधन असायला हवा? नासिरची तीक्ष्ण टीका. नासिरने आपल्या घटस्फोटाच्या पापाचीही कबुली दिली आणि प्रश्न विचारला, मी घटस्फोट दिला तेव्हा मुफ्ती मौलवींनी माझ्याविरुद्ध फतवा का काढला नाही? शेवटी नासिरने आपला नैतिक निष्कर्ष ठामपणे जाहीर केला. त्यामुळे तुम्हाला वाटते तसे सबाशी निकाहसाठी मी यांच्याकडे क्षमायाचना करायला जाईन हे माझ्यासाठी शक्य नाही. आता सबाच्या अम्मीने विचारले, मग नासिर बेटा, सबा आणि तुझा निकाह कसा काय होऊ शकेल? ऐका. रूढीवादावर प्रहार. नासिरचा विवेक आणि दोन प्रेमींच्या निकाचा मार्ग कसा निघणार? मानव परिचय मध्ये तुम्ही ऐकाल. एपिसोड 15. निकामधील अडथळा आणि नासिरचे तात्विक बंड. वर्कशॉपच्या पुढच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी नासिर आणि अम्मी इम्रानच्या घरी पोहोचले. घरात गरिबी स्पष्ट दिसत होती. त्याव्यतिरिक्त बाकी सर्व खूप छान होते. त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले. ज्या क्षणाची ते वाट पाहत होते तो क्षणही आला. इम्रानच्या अम्मीने नासिरच्या अम्मीकडे सबा आणि नासिरकडे इशारा करत म्हटले, तुमची संमती असेल तर आम्ही या दोन्ही मुलांचा निकाह लावून देऊ इच्छितो. अम्मींनी उत्तर देण्यास अजिबात उशीर केला नाही. क्षणात म्हणाल्या, या दोन्ही मुलांनी वाईट काळ पाहिला आहे. त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या आनंदासाठी माझी पूर्ण संमती आहे. नासिरच्या अम्मींच्या उत्तरामुळे चर्चा सबा आणि नासिरवर आली. दोघांनीही खुणेने आपली संमती दिली. आपल्या या आधुनिक विकसित म्हटल्या जाणाऱ्या सामाजिक संरचनेची ही एक मोठी विडंबना आहे की जेव्हा दोन सज्ञान व्यक्ती पूर्ण समज आणि परस्पर संमतीने पती पत्नीच्या पवित्र नात्यात बांधले जाऊ इच्छितात तेव्हाही त्यांच्यात समाजाची ढवळाढवळ येते. नासिर आणि सबाच्या निकामध्ये केवळ या दोघांची संमती नव्हती तर दोन्ही कुटुंबातील मोठ्यांची परवानगीही होती. तरीही साध्या वाटणाऱ्या या नात्यामध्ये समाज आड येणार होता. मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी ही म्हण सुद्धा इथे खोटी ठरणार असे दिसत होते. घडले असे की जेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये निकाह ठरला तेव्हा इम्रान एका काझींकडे गेला. काझींनी नासिर आणि सबाचा तपशील विचारला. इम्रानने माहिती दिल्यावर काझींनी निकाह लावण्यास नकार देत म्हटले, नासिरच्या विरोधात फतवा आहे. अशा स्थितीत सबाशी नासिरचा निकाह संभव नाही. इम्रानने व्याकुळ होऊन विचारले, काही तर मार्ग असेल ज्याने यांचा निकाह होऊ शकेल? काझी म्हणाले, दोन प्रकारे हा निकाह संभव होऊ शकतो. इम्रानने काझींना 500ची नोट देत म्हटले, कृपया सांगा. काझींनी नोट खिशात टाकत म्हटले, पहिली अट अशी की तुम्ही असा काझी शोधा ज्याला नासिरवरील फतव्याची माहिती नाही. त्या काझीकडून तुम्ही निकाह लावून घ्या. आणि दुसरी ही की निकाह मी सुद्धा लावून देऊ शकतो जर नासिरने क्षमायाचना करून आपल्यावरील मुफ्तींचा फतवा मागे घ्यायला लावला तर.
इम्रानने काजींचे आभार मानले आणि निरोप घेतला. इम्रान घरी परतला. त्याने आपल्या अम्मी अब्बूंना आलेल्या अडचणीबद्दल आणि काजींनी सांगितलेल्या उपायाबद्दल माहिती दिली. हे सर्व ऐकून पक्षाघात झालेले अब्बू एकदम संतापले. त्यांनी इम्रानला म्हटले, मूर्ख माणसा, तू गोष्ट इतकी पुढे नेलीस आणि आता आम्हाला नासिरवर फतवा असल्याची गोष्ट सांगतोयस? अम्मींनी सुद्धा अब्बूंच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, बेटा इम्रान, आपल्याला समाजात राहायचे आहे. मुफ्ती मौलवींना नाराज केल्यास आपल्यावर संकट येईल. फतवा माहीत नसलेल्या काझीकडून निकाह लावून घेणे शक्यच नाही. याचे परिणाम चांगले होणार नाहीत. अशा फसवणुकीमुळे आपल्यावर सुद्धा फतवा येईल. तेव्हा तर तुझाच निकाह अडचणीत येईल. जेव्हा इम्रानला आपल्या स्वतःच्या निकाहावरच संकट येत असल्याचे दिसले, तेव्हा तो विचार करत म्हणाला, अब्बू, रागवू नका. यामुळे तुमच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होईल. मी नासिर भाई जानला मुफ्तींकडे क्षमायाचना करण्याबाबत बोलतो. अब्बूंनी रागावर नियंत्रण मिळवले. मग थोड्या मऊ आवाजात म्हटले, इम्रान, तू एकटा बोलणार नाहीस. तू नासिर आणि त्यांच्या अम्मीना इथेच बोलाव. आता जी काही गोष्ट होईल ती आमच्या समोरच केली जाईल. समजलं तुला? घर मोठे नाही. जरी सबा खोलीत नव्हती तरी स्वयंपाकघरात असताना तिला सर्व गोष्टी स्पष्ट ऐकू आल्या. नासिर आणि त्याच्या अम्मींना भेटल्यापासून ती नासिरला मनातल्या मनात आवडू लागली आहे. सबाला या नव्या कटकटीमुळे निराशा वाटली. नासिर आल्यावर माफी मागायला तयार व्हावा अशी ती मनातल्या मनात प्रार्थना करू लागली. इम्रानने अब्बू आणि अम्मींसमोरच नासिरला कॉल केला आणि म्हटले, भाईजान, निकाहला घेऊन काही अडचणी येत आहेत. माझे अब्बू आणि अम्मी इच्छितात की तुम्ही तुमच्या अम्मींसोबत आमच्या घरी येऊन यावर चर्चा करावी. नासिरने विचार करण्यास काही क्षण घेतले. मग म्हणाला, पुढच्या शुक्रवारी वर्कशॉपच्या सुट्टीच्या दिवशीच हे शक्य होईल. इम्रान म्हणाला, ठीक आहे भाईजान. मग इम्रानने ही गोष्ट अब्बूंना सांगितली. अब्बू म्हणाले, ठीक आहे, आम्ही वाट पाहू. पुढच्या काही दिवसांत इम्रान वर्कशॉपला येताना जाताना नासिरच्या सोबतच राहिला. तेव्हा ना नासिरने ना इम्रानने निकामधील अडथळ्याबाबत कोणतीही चर्चा केली नाही. शुक्रवारी नासिर आणि अम्मी जेव्हा इम्रानच्या घरी पोहोचले तेव्हा ते सुका मेवा आणि चॉकलेट्स भेट म्हणून घेऊन आले होते. सोबत शनायासाठी महागडे कपडेही होते. हे सर्व पाहून सबा आनंदी झाली, पण अब्बू अम्मींनी कोणताही आनंद व्यक्त केला नाही. नंतर आपापसात खुशाली विचारून झाल्यावर सबा सर्वांसाठी कॉफी घेऊन आली. सबाच्या अम्मीने तिला समोरच बसायला सांगितले. तिने झोपलेल्या शनायाला मांडीवर घेतले आणि ती सुद्धा सर्वांसोबत कॉफी पिऊ लागली. शनायाला त्रास होऊ नये म्हणून सर्वांचा आवाज हळू आणि सौम्य झाला. इम्रानने काजींशी झालेली सर्व चर्चा सांगितली. मग नासिरला विचारले, भाईजान सांगा, या गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग काय असू शकतो? तेव्हा नासिरने बोलण्यापूर्वी 1-2 मिनिटे कॉफीचे घोट घेत विचार केला. सर्वजण एकटक त्याच्याकडे पाहत होते. मग जणू एखादा निर्णय सुनावत असल्यासारखे नासिर म्हणाला, कोणा काजीला फसवून निकाह लावून घेण्याच्या मी पक्षात नाही. तसेच मी कोणत्याही मुफ्ती किंवा मौलवींकडे क्षमायाचना करायला जाणार नाही. यावर सबाच्या अम्मीने विचारले, मग निकाह कसा काय होऊ शकेल? नासिरने या प्रश्नाचे थेट उत्तर न देता एका भाषणासारखे बोलायला सुरुवात केली. सबा आणि मी, आपण दोघेही समाजात चालत असलेल्या मागासलेल्या आणि रूढीवादी परंपरेचे बळी आहोत. सबाचा आपल्याच संप्रदायात निकाह झाला. तिला फसवणुकीत ठेवण्यात आले. तिला आजारी पती मिळाला आणि 1 वर्षातच तो हे जग सोडून गेला. सासरच्यांना शंकेचा फायदा दिला. तरीही जर आपण दोष सबाच्या नशिबाचा मानला तरी नंतर जे झाले त्याला लाजिरवाणे म्हणायला मला कोणताही संकोच वाटत नाही. पतीच्या बापाने मुलाच्या मृत्यूला स्वतःच्या वासनापूर्तीची एक संधी मानले. मी काही चुकीचे बोलतोय का, सबा? अचानक केलेल्या प्रश्नाने सबा चकित झाली. तिला काही सुचेनासे झाले तेव्हा तिने मान हलवून सहमती दर्शवली. यामुळे नासिरचा उत्साह वाढला आणि त्याने पुढे म्हटले, मान्य आहे की स्त्रिया परावलंबी आहेत. त्या स्वतः कमवण्यास समर्थ नाहीत. काय या कारणास्तव त्यांना असे अत्याचार सहन करण्यास भाग पाडणे योग्य आहे? हे मुफ्ती मौलवी निर्लज्ज पुरुषांवर कोणताही फतवा जारी करत नाहीत. स्त्रियांवर असे अत्याचार होऊ नयेत यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था करत नाहीत. ते स्त्रियांसाठी आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देत नाहीत. धर्मातील एखाद्या ओळीचा संदर्भ देऊन स्त्रियांना आधुनिक शिक्षण न देणे कसे योग्य आहे हे ते पटवून देतात.
मग स्त्रियांची परावलंबित्व ही विवशता निर्माण करून त्यांच्यावर पुरुषांची मनमानी सुरू ठेवतात. तुम्ही लोक सांगा, धर्म हा मनुष्याच्या जीवनात आनंद देण्याचे माध्यम असायला हवा की एखाद्या निष्पाप व्यक्तीचे जीवन नरक करण्याचे साधन असायला हवा? इतके बोलून नासिरने स्वतःच्या समजूतदारपणाचा अभिमान बाळगत सर्वांकडे पाहिले. नासिरने सबावर झालेल्या अत्याचाराचा विषय उचलून प्रश्न विचारला आहे. यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्व लोक काहीही बोलण्याच्या स्थितीत नाहीत. याला सर्वांची मूक सहमती समजत नासिरचा उत्साह अधिक वाढला. पण यावेळी पुढे बोलताना त्याचा आवाज थोडा हळू झाला. आता मी माझी गोष्ट सांगतो. मी माझ्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. फिरदौसला मी 3 तलाक तेव्हा दिला जेव्हा 3 तलाक देशात कायद्याच्या विरुद्ध झाला होता. मी एकाच वेळी 3 वेळा तलाक म्हटला. तो तलाक देण्याचा आपल्या संप्रदायाने मान्य केलेला मार्ग सुद्धा नाही. तेव्हा मुफ्ती मौलवींनी माझ्या विरुद्ध फतवा काढला नाही. म्हणजेच फिरदौस जी एक स्त्री आहे, तिच्यावरील पुरुषाच्या अत्याचाराबाबत त्यांना कोणतीही हरकत नव्हती. यावरून असे दिसून येत नाही का की हे लोक आपल्या समाजात स्त्रियांना दाबून ठेवण्याची आणि त्यांना समान दर्जा न देण्याची व्यवस्था देतात? यावर सबाच्या अब्बूंनी असहमती दर्शवत म्हटले, ते लोक इस्लामला आपल्यापेक्षा जास्त समजतात. ते त्याप्रमाणे व्यवस्था देतात. नासिरला माहीत होते की सबाचे अब्बा जुन्या पिढीचे पुरुष आहेत. ते पितृसत्ता आणि मुफ्ती मौलवींच्या विरोधात कोणत्याही गोष्टीला समर्थन देणार नाहीत. तेव्हा त्याने तर्क करत पुढे म्हटले, मला हे समजत नाही की जेव्हा आपल्या स्त्रिया सुद्धा इस्लामच्या अनुयायी आहेत, तेव्हा त्यांच्याशी असा पक्षपात का केला जातो? आपण स्त्रियांनाच एकतर्फी नियमांचे पालन करण्यासाठी का भाग पाडतो? चुका फक्त स्त्रियाच करतात का? त्यांच्या चुकांवर त्यांना घटस्फोट देण्याची शक्ती पुरुषांना दिली जाते. जर पतीने चूक केली तर स्त्रीला त्याला घटस्फोट देण्याची व्यवस्था का नसावी? नासिरने विचारलेल्या या प्रश्नांनी सबाच्या अब्बूंची बोलती बंद झाली. तर तिथे उपस्थित असलेल्या महिलांसह इम्रानचा मूक पाठिंबा त्याला जाणवला. नासिरने पाणी पिले आणि थोडे क्षण कोणी काही बोलेल का याची वाट पाहिली. जेव्हा कोणी काही बोलले नाही, तेव्हा नासिरने शांतपणे म्हटले, जे इस्लामचे पालन करत नाहीत त्यांना आपण काफिर म्हणतो. आपली स्त्रिया इस्लामचे पालन करतात, तरीही आपण त्यांच्याशी इतर धर्माच्या लोकांप्रमाणेच भेदभाव करतो. नासिरचे प्रश्न आणि तर्कासमोर सर्वजण शांत राहिले. तर सबा विचार करत आहे की नासिर खूपच भला माणूस आहे. तिला जाणवत आहे की स्त्रियांच्या निमित्ताने नासिर खरं तर तिचीच वेदना मांडत आहे. तिथे नासिरशिवाय सबाचे अब्बू आणि इम्रान हे पुरुष उपस्थित आहेत. सबावर दुबईत झालेल्या अत्याचारांमुळे अब्बू व्यथित आहेत, त्यामुळे ते नासिरच्या विरोधात बोलू शकले नाहीत. इम्रान सुद्धा नासिरच्या वर्कशॉपमध्ये त्याच्या हाताखाली काम करतो, त्यामुळे तो सुद्धा आदरापोटी शांतच आहे. तेव्हा नासिरने पुन्हा बोलायला सुरुवात केली, आता फतवा काढणाऱ्यांच्या अन्यायाचे अजून एक उदाहरण ऐका. त्यांनी माझ्याविरुद्ध फतवा तेव्हा काढायला हवा होता जेव्हा मी फिरदौसला काही सेकंदात 3दा तलाक म्हटले. त्यांनी तेव्हा माझ्यावर फतवा काढला नाही. त्यांनी माझ्यावर फतवा तेव्हा काढला जेव्हा मी कोर्टात काफिर न्यायाधीशाला सच्चा मुसलमान म्हटले. ते न्यायाधीश तर कोणताही भेदभाव न करता माझ्याकडे एका मानवाप्रमाणे पाहत होते. मी मुसलमान होतो की पत्नीवर हल्ला करणारा गुन्हेगार होतो याने त्यांना काही फरक पडत नव्हता. तेव्हा या लोकांना माझे बोलणे इतके वाईट वाटले की त्यांनी माझ्यावर फतवा काढला. त्यामुळे तुम्हाला वाटते तसे सबाशी निकाहासाठी मी यांच्याकडे क्षमायाचना करायला जाईन, हे माझ्यासाठी शक्य नाही. आता सबाच्या अम्मीने विचारले, मग नासिर बेटा, सबा आणि तुझा निकाह कसा काय होऊ शकेल? आता ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने केलेली समीक्षा. उपशीर्षक, निकामधील अडथळा आणि नासिरचे तात्विक बंड. हा एपिसोड नासिरच्या व्यक्तिमत्व विकासातील सर्वात शक्तिशाली आणि निर्णायक क्षण आहे. त्याचा वैयक्तिक संघर्ष आता केवळ प्रायश्चित्तापुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि धार्मिक रूढींविरुद्ध एक तात्विक बंड बनला आहे. 1. गरिबी, संमती आणि धार्मिक अडथळा. कौटुंबिक सहमती. दोन्ही कुटुंबांची संमती हे दर्शवते की सबा आणि नासिरच्या वेदना धार्मिक अडथळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाच्या होत्या. काजी फतव्याचे कारण देऊन निकाह नाकारतात, जे जुन्या व्यवस्थेचे प्रतीक आहे. इम्रानच्या कुटुंबाची भीती, मुफ्ती आणि मौलवींना घाबरणे हे दर्शवते की कट्टरपंथी व्यवस्था भीतीवर उभी आहे. नासिर या भीतीला आव्हान देतो. 2. नासिरचे तात्विक आणि वैचारिक बंड. नासिरने आपल्या लग्नातील अडथळ्याला धार्मिक पाखंडावर हल्ला करण्यासाठी एक व्यासपीठ बनवले.
त्याचे भाषण एका बौद्धिक क्रांतीला जन्म देते. रूढिवादावर हल्ला. नासिरने स्पष्ट केले की तो फसवणूक करणार नाही किंवा माफी मागणार नाही. त्याच्या मते माफी मागणे म्हणजे अनैतिक व्यवस्थेला स्वीकारणे आहे. सबाच्या शोषणाचा वापर. नासिरने सबावरील अत्याचाराचा वापर एक शक्तिशाली तर्क म्हणून केला. तो विचारतो की स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवून पुरुषांच्या मनमानीखाली का ठेवले जाते. घटस्फोट आणि फतव्यातील विसंगती. बेकायदेशीर तलाकवर फतवा न येणे पण माणुसकीला इस्लाम म्हटल्यावर फतवा येणे हे सिद्ध करते की फतव्याचा हेतू माणुसकी नसून नियंत्रण आहे. 3. मूक संमती आणि सबाचा पाठिंबा. पश्चात्तापाचे रूपांतर क्रोधात. नासिर आता केवळ स्वतःच्या चुकांमुळे रडत नाही तर सामाजिक अन्यायावर चिडला आहे. सबाचे मान हलवणे नासिरला मूक पाठिंबा देते. वळण. सबाच्या आईचा प्रश्न निकाह कसा होईल कथेला अशा वळणावर आणतो जिथे वैयक्तिक विवेकाचा नवा मार्ग शोधावा लागेल. एपिसोड 15 समाप्त.